क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगचं पाचारण या ठिकाणी धामणी या संघाला दिलंय। दोनही संघांना विनंती आहे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या। जिग्नेश 11 खर्डी संघ आपण फिल्डिंग सजवून घ्या मैदानाचा ताबा घेऊन आणि आपण लगेचच खेळाडू कक्षाचा ताबा घ्या। टीम धामणी बिग फाईट मॅच आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळेल। दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये हा संपूर्ण सोहळा आपण पाहत आहे। अर्थातच टेनिस क्रिकेट .in च्या वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय। मिलन सर आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे खाडे बंधू आणि त्यांची संपूर्ण संच या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल। संपूर्ण स्पर्धेला अर्थातच अभि सावंत सर, त्याचबरोबर मनोज बरसाट सर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय। पंचांच्या भूमिकेत अतिशय सुंदर कामगिरी पहिल्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅट पासून आणि पहिल्या दिवसापासून आपण पाहत आहे। त्याचबरोबर समालोचन कक्षामधनं शहापूर तालुक्याच्या क्रिकेटची सेवा करणारा आवाज आपण ऐकताय। आमचे मित्र सन्माननीय जयजी विदे सर आज पुन्हा एकदा आम्हाला जोडले जात आहेत। आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। सर्व लाडके प्रेक्षक चारी बाजूला दाटी वाटीनं गर्दी आपण पाहताय। अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासनं आणि प्रत्येक दिवसाच्या पहिल्या सामन्यापासनं आपल्याला गर्दी पाहायला मिळते। प्रचंड प्रेम केलेली स्पर्धा अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेला आपण आजचा चौथ्या दिवसाला सुरुवात करतोय। सामन्याला सुरुवात होईल महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये। निश्चितच लीग स्टेजेस मध्ये या संपूर्ण सोहळ्याला आपण सुरुवात केली। लीग स्टेजच्या स्पर्धेला अलीकडे भरपूर महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। क्रिकेटपटूंना आणि खेळाडूंना भरपूर संधी निर्माण होताना पाहायला मिळतेय। नॉकआउटच्या मॅच मध्ये कसं असतं, एक मॅच आउट तुम्ही लगेच आउट होत असता, मात्र तुम्हाला लीग स्टेज मध्ये भरपूर संधी मिळत असते आणि लाहेकरांनी ही संधी पहिल्यापासून आपल्याला पाहायला मिळतेय आपल्या सर्वांना दिलेली। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो। चांगले खेळ यशस्वी व्हा। जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो। आपणास विनंती आहे खर्डी संघ आणि धामणी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। सामन्याला सुरुवात होतीये। 5 षटकांचा हा सामना असेल। दोन्ही संघाचे कर्णधार सूचना लक्षात घ्या। 5 षटकांसाठी तुम्हाला आम्ही बरोबर 25 मिनिटांचा अवधी देणार आहोत। सुरुवातीची 4 षटकं तुमची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत, अन्यथा 30 यार्ड मध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू तैनात करावा लागतो, याची काळजी तुम्ही घ्या। पंचांच्या माध्यमातून अगदी पहिला चेंडू टाकला जातोय तेव्हापासून वेळ काउंटडाऊन केला जातोय। त्याचबरोबर वॉर रूम मध्ये या ठिकाणी टायमर सुद्धा ऑन केला जातोय। वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असेल, कारण भरपूर साऱ्या मॅच आपल्याला अगदी सुरुवातीपासून कव्हर करायच्या असतात। दुपारपासून ऑफिशियल टीम या ठिकाणी सज्ज होतीये। आलेल्या सर्व तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं, सर्व लाडक्या खेळाडूंचं, विशेष करून आमच्या ऑफिशियल टीमचं आणि लाहे ग्रामस्थांचं, लाहेकरांच्या दमदार आयोजनाचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। जाऊया मैदानावरती। मॅचला सुरुवात होतीये। धामणी विपक्ष खर्डी अशी मॅच मैदानावरती चालू होतीये। बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना। लीग स्टेज मधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये झुंजतील दोन ताकदवर टीम। खर्डी कसारा विभागाला बिलॉंग करणाऱ्या दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील। अर्थातच धामणी विपक्ष खर्डी अशी मॅच मैदानावरती चालू होतीये।
आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे. अतिशय चर्चेत असणारी स्पर्धा. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे आणि या आयोजनाचा आजचा चौथा दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणात यावर्षी सुद्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावर्षीचं विशेष आपल्याला निश्चितच अनुभवायला मिळेल की दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडताना आपण पाहत आहे. अर्थातच एका बाजूने आपण पाहत असाल समृद्धी आणि समृद्धपूर्ण हे गाव लाहे. लाहेच्या धर्तीवरती क्रिकेटचा रणसंग्राम यावर्षी दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आपण अनुभवत आहे. फिल्डिंग सज्ज झाली आहे. खर्डी संघाची विवर रचना आपण पाहत आहे सज्ज झाली आहे. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर निश्चितच 2 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर आपण पाहू शकाल. स्पर्धेची चौथी दिवस रात्र या ठिकाणी आपण फॉर्मॅटला सुरुवात करतोय. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि या ठिकाणी सुरुवात होतीये. नाणेफेकीचा कौल जिंकला खर्डी संघानं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. फलंदाजीचं पाचारण धामणी टीमला दिलंय. धामणी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतीये. पंचांचा हिरवा कंदील. पहिला चेंडू जेव्हा टाकला जाईल तेव्हा या ठिकाणी टायमर ऑन केला जाईल. जसा टायमर ऑन होतोय अगदी तिथून वेळ काउंटडाऊन केला जाईल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू बॅटची एज. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. सिंगल धाव येते. एका धावेचा इशारा येतोय पंच अभि सावंत सरांचा आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकाला झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती. निलेश आणि मुकेश हे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. एक सिंगल धावेच्या मदतीनं या ठिकाणी श्री गणेशा केलाय. बॅटिंग करत असताना संघ धामणी. गोलंदाज सलमान. हा चेंडू फुलटोज आहे. ऑनसाइडला फिरून मारलाय फटका. त्या ठिकाणी सीमारेषेवरती फिल्डर आहे. चेंडूला पकडतोय. सिंगल धाव. शांत सुरुवात होतीये. निश्चित आपण पाहताय 2 चेंडूंवरती 2 सिंगल येत आहेत. 2 सिंगलच्या मदतीनं दोनही फलंदाज आपलं खातं खोलतायत आणि या ठिकाणी सुरुवात केली आहे श्री गणेशा धाव फलकाचा झालाय. दोघांच्या खात्यावरती 1-1 धाव. गोलंदाज सलमान राईट अमोर द विकेट. यावेळेस हा सुद्धा स्लोवर फुलटोज आपण पाहू शकाल. फुलरलेनचा चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. विसावतोय. निश्चितच गोलंदाज सुद्धा हसतोय. त्याला माहिती आहे फुलटोज चेंडू आणि फलंदाज मिस करतोय आणि अशा अनुषंगानं हा डॉट आलेला आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात झाली आहे. बिनबाद 2 धावा धावफलकावर. सलमान येतोय. या चेंडूवर फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम फिल्डिंग. हवेत झेपावत असताना झेल टिपण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. मात्र दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. कुठल्याही प्रकारे घाई गडबड पाहायला मिळाली नाही. एकच सिंगल धाव येईल. तिथून जर चेंडू पार झाला तर मित्रांनो आउटफील्ड भरपूर फास्ट 4 धावा येऊ शकतात. या अनुषंगाने आपण विचार केला तर एक सिंगल आली आहे. धावफलकावर जोडली जाते. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. सलमान येतोय राईट अमोर द विकेट. हा चेंडू पहा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. पॉइंटवरती चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल येईल. धावफलकावर जोडतायत. षटक पहिलं. अतिशय शांत संयमी सुरुवात करत असताना गोलंदाज सलमान. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक. संघाचं पहिलं षटक आणि सुरुवात जर आपण पाहिली तर मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवली आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. खर्डी विपक्ष धामणी. या चेंडूवर स्विच इट अटेम्प्ट अपील करतायत. मात्र पंच सांगतायत नॉट आउट. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. षटक पहिलं या ठिकाणी संपलं. पाहता पाहता पहिल्या षटकाची सांगता होतीये. धावफलकावरती 4 धावा. बिनबाद 4. शांत संयमी सुरुवात. एस डीजे. धन्यवाद. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपलाय. थँक्यू डीजे. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती 4 धावा जोडतायत. बरोबर 3.25 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट करतायत. खर्डी संघाचं कौतुक केलं जाईल. सलमानचं कौतुक केलं जाईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज तयार. लेफ्टा मारा. अनिल गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. वाईड लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं चेंडूवरती आलाय. पकडलं फेकलं. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील.
2 धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड वरती 6 धावा. गोलंदाज अनिल गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्म मारा करत असताना लेफ्ट आर्म पेसर. जबाबदारी फार मोठी आहे. निश्चितच प्रत्येक सामना फार महत्वाचा. 5 षटकांची मॅच. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच कव्हरचा फिल्डर चेंडूवरती जातोय. अडवलं, फेकलं, एक सिंगल धाव. या संपूर्ण सामन्याचा जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत. निश्चित आपण पाहत असाल तर शांत झालेली सुरुवात. एक सिंगल आली आहे स्कोर कार्ड वरती. अनिल गोलंदाजी करतोय आणि या दरम्यान टाकलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहताय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन निलेश आणि मुकेश या जोडीनं सुरुवात करतायत. धामणी संघ या विभागातील 2 मजबूत ताकदवर टीम मैदानावरती खेळतायत. स्ट्राइक एंड वरती निलेश, त्याला साथ देत असताना फलंदाज मैदानावरती मुकेश. या चेंडूवर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. सोपा झेल. फलंदाज फेल. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना धामणी या टीमला सुंदर झेल. फलंदाज माघारी परततोय. निलेशचा खेळ संपला. मार्गस्थ आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावफलक स्थिरावलेला आहे 7 या धावसंख्येवरती. लागलेला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना निलेश बाद झालाय. मुकेशला साथ देण्यासाठी गणेश मैदानावरती येतोय. धामणी संघासाठी इथून विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडावी लागेल. गणेशला सूत्र हातात घ्यावी लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. चला, वेळेची काळजी घ्या. वेळ पाळणं बंधनकारक आहे मित्रांनो. भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायच्या असतात. याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. गोलंदाज तयार. अनिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फटका जबरदस्त. दमदार स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. गणेश आल्या आल्या इरादा पक्का, दिलाय धक्का. भरपूर वर्षांचा अनुभव अभिसरांच्या नजरेतनं सांगितलं जाते. चेंडू डॉट. सुंदर चेंडू येतोय. षटक क्रमांक 2 ची सांगता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 1 गडी बाद 11 धावा. धामणी टीम डीजे. षटक अतिशय सुंदर आली. पहिल्या षटकात सलमानला आपण पाहिलं केवळ 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 आलं, ते सुद्धा सुंदर येत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडतायत 11 धावा. 1 बाद टीम धामणी. टॉप ऑर्डरचा एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती गणेश आला. त्यानं निश्चितच एक चौकार ठोकला. त्यानंतर
षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि संघासाठीचं तिसरं षटक. गोलंदाज सलमान सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. बॅट फिरवतोय. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. धोक्याची सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतायत. एकमेकांवरती विश्वास ठेवून धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल ते 12 वरती. 12 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सलमान राईट मोर द विकेट. यावेळेस सुद्धा बॉडी लाईन फुलटो चेंडू हलक्या हाताने खेळतोय. त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर चेंडूवरती जाऊन अडवून प्रयत्न करेल फेकण्याचा. तोपर्यंत येत आहेत 2 धावा. कलेक्शन झालं नाही आणि या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोअर कार्ड वरती 2 धावा जोडल्या जातील. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती आहेत 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 14 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना संघ धामणी मैदानावरती खेळतोय. या चेंडूवर सुद्धा हलक्या हाताने प्लेस करतायत. मिडॉनचा फिल्डर ऍक्शन मध्ये चेंडूला पकडलं. एक सिंगल येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत. पुन्हा एकदा स्कोर काढला. शांत चाललंय. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. एकेरी दुहेरी धावेनं डावाला आकार देतायत. डाव पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. स्कोर कार्ड 15 या धावसंख्येवरती. मान्यवर सागरदादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आदरणीय सागरदादा भोईर. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 स्पर्धेची आजची 4थी दिवस रात्र. दिवसाचा हा 17चा खेळ. संध्याकाळचं सत्र आपण पाहत आहे. या चेंडूवर समोरच्या दिशेला खेळलाय स्वतः सलमान. जबरदस्त कलेक्शन. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडला. अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. मात्र तटस्थ भूमिकेत अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच निर्धाव स्वरूपात या चेंडूला समाप्त करतायत. स्कोअर कार्ड स्थिरावलेला आहे 16 या धावसंख्येवरती. षटक तिसरं चालू आहे. 16 धावा धावफलकावर. सलमान गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी जबरदस्त प्रहार केलाय. दूरवरनं फिल्डर येतोय. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी. सीमारेषेवरती पकडलं. एका टप्प्यावरती फेकलं. एक सिंगल धाव. एकेरी धावेचं योगदान येईल. धावफलकावरती जोडलं जाईल आणि 2 धावा येतील. 2 धावा धावफलकावरती जोडतायत. निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकवतायत. जाऊन पोहोचलं ते 18. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. निश्चित आपण पाहताय तर 6.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखतायत. 3 षटकं संपली आहेत. 18 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच असेल जयरमान मैदे बागेचा पाडा आणि त्यांना फाईट करेल मिल्क 11 हऱ्याचा पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. बागेचा पाडा विपक्ष हऱ्याचा पाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचंय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपला टॉस केला जाईल. पूर्वार्ध आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जोडल्यात अद्यापपर्यंत त्या 18 धावा आणि षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. संतोष लेफ्ट मारा चालू केलाय. या ठिकाणी पहिला चेंडू जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. त्याचबरोबर एक सिंगल धावा येईल. स्कोअर कार्ड वरती एकंदरीत 1+1 अशा 2 धावा येतील. धावफलकावरती जोडल्या जातील 20 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकांमध्ये 18 धावा खर्च केल्या. त्यानंतरची उर्वरित 2 षटक चांगली टाकावी लागतील. खर्डी संघ जो मैदानावरती खेळतोय. अन्यथा धामणी इथून मात्र कमबॅक करण्याची ताकद ठेवतायत.
या चेंडूवर समोरच्या दिशेला खेळतायत गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं यष्ट्या उद्ध्वस्त करतोय फलंदाज होतोय धावबाद लागलेला दुसरा धक्का टीम धामणीला. धामणी या संघाला फलंदाज माघारी परततोय गणेश. मंचावरती आदरणीय दीपकदादा सातपुते यांचं शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर योगेशजी भोईर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. उद्योजक धामणी आदरणीय योगेशजी भोईर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस बॅटची एज चेंडू जातोय थर्ड मॅन झोन मध्ये एक सिंगल येईल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत स्कोर कार्ड हळूवाररित्या पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 21 या धावा संख्येवर 21 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक या ठिकाणी चौथं मार्गस्थ आहे. संतोष गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर संतोषजनक कामगिरी राहिली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी अमोल आलाय. मुकेशला साथ देताना पाहायला मिळेल. मुकेश आणि अमोल या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी इथून दिली जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत आपण पाहत आहे 2 फलंदाज बाद झालेत आणि 21 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांची मॅच सामना क्रमांक 1 आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सुरुवात केली आहे. धामणी संघ फलंदाजी करतोय. संघर्ष मैदानावरती करतायत. इथून मोठा संघर्ष अमोलच्या वाट्याला आलाय. सलामीचा फलंदाज मैदानावरती संघर्ष करतोय. सुरुवातीपासून बॅटिंग करतोय. निश्चितच त्याला सुद्धा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना यावेळेस षटक क्रमांक 4 जबाबदारी खांद्यावरती संतोषच्या. स्ट्राइक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन अमोल. न्यू बॅटर नवीन फलंदाज. बॉडी लाईन फुलटो चेंडू फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. ब्युटिफुल थ्रो. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच फटक्यांची गरज आहे. मोठे फटके येणं अनिवार्य. चौकार षटकारांची गरज आणि ही गरज अमोल आल्या आल्या निश्चितच या ठिकाणी पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. ठोकलेला षटकार 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती इथून उभारी प्राप्त होतीये. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरतोय. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी ज्या संतोषच्या खांद्यावरती संतोष वरती हल्ला चढवलाय. लेफ्ट आर्म मारा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा निश्चितच दैव बलवत्तर पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येईल. कुणी फिल्डर त्या ठिकाणी नाही. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेची मदत येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डला पुढे सरकवतायत. सेन्सिबल क्रिकेट. षटकार त्यानंतर सिंगल. एकंदरीत आपण पाहाल तर 4थं षटक मार्गस्थ आहे. या षटकात जर आपण विचार केला तर धावा यायला सुरुवात झाली आहे. षटकाराला त्यानंतर आपण पाहाल तर एक सिंगल येते.
एकंदरीत स्कोर कार्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळतील त्या 28 धावा. 28 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापुढील मॅच बागेचा पाडा आणि हऱ्याचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. बागेचा पाडा विपक्ष हऱ्याचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. या ठिकाणी षटक चौथं चालू आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5वं षटक जसं संपेल तसा आपला टॉस केला जाईल. सलामीचा फलंदाज सलामीवीर ओपनर स्ट्राइक एंड वरती खेळतोय मुकेश. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. इथून आक्रमण चढवायचंय. या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल फटका जागेवरनं खडे खडे दे धमाका धामणी ब्रँड षटकार. सहा धावांच्या मदतीने धावफलक वेगानं पुढे सरकले. अतिशय जबरदस्त फटकेबाजी करत असताना बॅट्समन मुकेशला आपण पाहताय. या अगोदर आपण पाहिलं असेल तर लेफ्टी बॅट्समन अमोलच्या बॅटमधून एक षटकार आला. एकंदरीत जर नजर मारली तर धावफलकावरती एक चांगली धावसंख्या रचतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ धामणी मैदानावरती. संतोषचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळलाय. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरनं फिल्डर येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. दमदार स्ट्रोक पाठोपाठ दुसरा तडाखा चौकार. जगदीश भोईर यांनी एक झेल पकडला होता. त्या झेलसाठी रोख रक्कम पारितोषिक होतं भाऊ फडे यांच्या माध्यमातून. तर ते पारितोषिक घेण्यासाठी जगदीशजी पवार कालपासून वाट पाहत आहेत. जगदीशजी भोईर या ठिकाणी वाट पाहत आहेत. निश्चित त्यांचं बक्षीस त्यांना या ठिकाणी कालपासून ते इथंच आहेत गेलेले नाहीत. त्यांचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाईल थोड्याच वेळात. शेवटच्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल येते. फुलर लेंथ निश्चितच एक सिंगल धावेचं योगदान येईल. धावफलकावरती जोडतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. षटक 5वं चालू झालंय. स्कोर कार्ड वरती पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 39 धावा. 39 ऑन द बोर्ड. फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज आक्रमक अमोल आणि मुकेश या दोन फलंदाजांना आपण पाहताय. स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक एंड वरती मुकेश येतोय पुन्हा एकदा. ज्या मुकेशला सलामीसाठी पाठवलंय ज्याच्यावरती विश्वास भरोसा दाखवलाय निश्चितच भरोश्यावरती खरा उतरतोय. यावेळेस हा बॉडी लाईन फुलटो चेंडू आहे. ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. डिक्लेअर झोन. पुन्हा एकेरी धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. फटका चांगला होता मात्र केवळ एक धाव या चेंडूवरती येईल. एका धावेची मदत स्कोर कार्डला करतायत. शेवटचा अंतिम निर्णायक षटक आणि या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील या बाबतीत शंका नाही. धामणी विपक्ष खर्डी अशी मॅच मैदानावरती. दोन्ही संघ भरपूर ताकदीचे. खर्डी कसाराला बिलॉंग करणारे ह्या दोन टीम मैदानावरती जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवताय. अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळ्यामामा मात्री चषक 2024 मध्ये आपण आहोत. 4थ्या दिवसाला सुरुवात केली आहे. संध्याकाळचं सत्र. हळूहळू आपण रात्रीच्या सत्राकडे वळणार आहोत. फ्लडलाईट ऑन होतील. त्यानंतर मात्र या स्पर्धेचं सौंदर्य अजून खुललेलं आपण पाहू शकाल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत. चेंडूला अडवतायत. निश्चितच 30 यार्ड मध्ये स्टॉप देतील. एक सिंगल येईल. धावफलकावरती जोडली जाईल. शांत ठेवतायत. मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत वंचित ठेवलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज गोलंदाजी करत असताना सिद्धार्थला आपण पाहताय. युवा यंगस्टर गोलंदाज. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर चौकार षटकारांपासून वंचित मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. बॅट्समन स्ट्राइक एंड वरती तयार.
या चेंडूवरती फटका खेचलाय, पुन्हा एकदा हवेत खेळलाय, दूरवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग. चेंडूला पकडलं, फेकलं, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि असफल होतोय. फलंदाज होतोय रनआउट. लागलेला अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम धामणी. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर सुद्धा आहेत, चांगल्या दर्जाचे एक अंपायर सुद्धा आहेत, ऑल इन वन पर्सनॅलिटी. आणि या वर्षीच्या हंगामात पाहत असाल तर शुलोत्तर टीम आणि शुलोत्तर गाव प्रचंड फॉर्म मध्ये, आणि आमचे कैलास दादा तर त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय शेवटचा अंतिम षटक, लागलेला धक्का. धावफलकावरती आपण पाहताय 43 धावा, 43 ऑन द बोर्ड. बॅट्समन स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड फलंदाज अमोल, बॅटची एज. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं, एक सिंगल येईल. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहत आहे. शेवटच्या षटकातील एक शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. बॅटिंग करत असताना अमोलच्या बॅटमधनं एक सिंगल येते. स्कोर कार्ड वरती जर नजर मारली तर एकंदरीत 44 धावा, 44 ऑन द बोर्ड. षटकातला हा शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सिद्धार्थ, युवा यंगस्टर, जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारी चांगली पार पाडली आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, सीमारेषेवरती पकडतायत, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी धावतायत. नजरहाटी दुर्घटना घटी, तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 2 कंप्लीट. एकंदरीत पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर जोडल्या त्या 46 धावा टीम धामणीनं, आणि 47 धावांचं योगदान द्यावं लागेल. इथून मॅच जिंकायची असेल तर टीम खर्डीला बनवाव्या लागतील 30 चेंडू आणि 47 धावा. महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होईल. बिग फाईट मुकाबला, मोठी मॅच मैदानावरती सादर होईल. बनवाव्या लागतील 30 बॉल, 47 धावा.
फलंदाज मैदानावरती इंटर करतायत. निश्चितच मैदानावरती 47 धावांच्या टार्गेटला चेस करायला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती तयार. निलेश पहिला चेंडू अंदाज घेत आहेत. लेफ्टमच्या बाहेरून जातोय. पंच सांगतायत वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपात श्री गणेश झालाय. 47 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलंय. 47 टू विन. षटक क्रमांक 1 ला सुरुवात केली अष्टपैलू निलेशनं. पहिला चेंडू वेग होता मात्र दिशा चुकीची, नियंत्रण चुकीचं आणि पहिला चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली. स्ट्राइक एंड. यावेळेस हा सुंदर चेंडू आहे. स्विच हिट करण्याचा अटेम्प्ट होता. डायरेक्ट दांडी गोल. पहिला फलंदाज माघारी परततोय. लागलेला पहिला हादरा. फलंदाज बाद. मान्यवर आदरणीय विजयदादा सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय विजयदादा सातपुते. साई स्टार धामणी आणि त्यांना फाईट देत असताना जिग्नेश 11 खर्डी या दोन संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली आहे. अगदी सुरुवातीलाच 47 धावांचा पाठलाग करत असताना लागलेला पहिला धक्का. फलंदाजी करत असताना टीम खर्डीला. गोलंदाज निलेश गोलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरच्या चेंडूवरती लगेचच विकेट संपादित करत असताना मैदानावरती गोलंदाज निलेशला आपण पाहताय. जबाबदारी आहे. पॉवर प्लेचं षटक आणि ही जबाबदारी पेलतोय. खांद्यावरती जबाबदारी स्वीकारतोय आणि निश्चितच टाकलेला हा जबरदस्त चेंडू. फलंदाज बाद झालाय. लागलेला पहिला धक्का खर्डी या संघाला. बनवायचे आहे 47 धावा. 1 गडी बाद 1 धाव धावफलकावर. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी दिवेश. हा चेंडू पुन्हा एकदा निश्चितच जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला. चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. पुन्हा एकदा खून करतायत पंच सांगतायत अवांतर. एका धावेची मदत येईल. स्कोअर कार्ड वरती जोडतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुन्हा पुढे सरकवतील. 2 धावा स्कोअर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहताय. 47 टू विन. जहानवान मैदे बागेचा पाडा आणि हऱ्याचा पाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी आग ओकणारी गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाठोपाठ दुसरा हादरा दिला जातोय. 440 चा झटका टीम खर्डीला. फलंदाज बाद. दांडी गुल. ठिकाणी चालू असताना या ठिकाणी हाय ट्रिक वरती होता गोलंदाज. झेल ड्रॉप. धोक्याची सिंगल कंप्लीट होतीये मात्र जीवनदान देतायत फलंदाजाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज आपण पाहताय निलेश. संधी निर्माण केली होती. 2 फलंदाज बाद केले होते. त्यानंतर आपण पाहताय तर या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा संधी निर्माण केली होती मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर आलेली सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरकलं 2 या धावसंख्येवरती.
षटक चालू आहे पहिलं. 47 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करतायत संघ खर्डी. त्यांना थांबवून ठेवण्याची कामगिरी मैदानात पार पाडतायत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती. अजून एक फलंदाज माघारी परतेल और एक गिरा. विकेट, फलंदाज बाद. अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचे खंदे समर्थक आधारस्तंभ सन्माननीय सागरदादा भोईर मंचावरती उपस्थित आहेत. स्पर्धेच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं, सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, गुणीजनांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. या ठिकाणी अर्थातच दिलेला अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम खर्डी संघाला संघ संकटात सापडलाय. या संकटातून बाहेर काढायचंय. 47 धावांचा पाठलाग करतायत. कशा पद्धतीने केला जाईल हे प्रश्न विचारले जात आहेत गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. उत्तर कुठलेही अजून पाहायला मिळालेलं नाही. निश्चितच एक सिंगल येईल. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. चेंडू कुठे लागला, कुठे गेला. एक सिंगल येईल. धावफलकावर जोडतायत. लेगबाईचा इशारा. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत त्या 4 धावा. फलंदाज बाद झाले 3 बाद 4 धावा. सलमान आणि अमोल मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना निलेश आगीचे निखारे फेकतोय. धामणी संघासाठी चाललेलं पहिलं षटक. राईट मोर द विकेट. या चेंडूवर पहा, चेक केलं जाईल. लेग स्टंपच्या बाहेर पंच दंडित करतायत. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत पुन्हा एकदा स्कोर कार्डला करतील. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं पाहायला मिळेल तर जाऊन पोहोचेल ते 5 वरती. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्यासाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या सुंदर सुंदर ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. आमचे मित्र सन्माननीय महेशदादा खंबाळकर मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय महेशजी खंबाळकर आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या दरम्यान चर्चा करता करता आपण पाहू शकाल चेंडूला भिरकावून दिले सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार. सुरुवात धामणी संघाच्या वतीनं गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला जातोय. संजय राईट मोर द विकेट. षटकातला पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूला अडवतोय. निश्चितच दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती मैदानावरती मित्रांनो तू मै घातपात अपघात. फलंदाज होतोय धावबाद. रनआउटच्या स्वरूपात लागलेला अजून एक धक्का टीम खर्डीला. 440 चा झटका. धन्यवाद, थँक्यू सो मच. लाहेकरांची हवा मित्रांनो आपण पाहत आहे मैदानावरती. जबरदस्त आयोजन, दमदार नियोजन आपण पाहत आहे. आणि
अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश होतंय. 47 धावा असं वाटलं होतं की लवकरात लवकर पार करतील खर्डे संघ, मात्र त्यांच्या नाकात दम आणताना धामणीची गोलंदाजी. यावेळेस सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी चेंडूला अडवतील, फेकतील. 2 धावा येत आहेत, मात्र गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावरती पेश करतायत. चांगल्या दर्जाची फिल्डिंग मैदानावरती दाखवतायत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्कोअर कार्डवरती जोडतायत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून थोडीशी संजीवनी प्राप्त होतीये. एकंदरीत आपण पाहिलं तर 11 धावा स्कोअर कार्डवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात या 11 धावा धावफलकावरती. अमोल आणि अमित हे 2 फलंदाज खेळतायत. या 2 फलंदाजांना इथून डाव सावरायचा आहे. 47 धावांपर्यंत मजल मारायची आहे. मजल मारण्याची ताकद या ठिकाणी आमच्या मनगटात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र सीमारेषेवरती काय उत्तम दर्जाची फिल्डिंग मैदानावर पाहायला मिळाली. अप्रतिमरित्या त्या ठिकाणी हवेत झेपावत असताना चेंडूला आतमध्ये अडवलं. निश्चित आपल्या संघासाठी धावा वाचवतायत. जबरदस्त कामगिरी पार पाडतायत. 2 धावा येतील स्कोअर कार्डवरती. 2 धावांची मदत येईल. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून थोडीशी संजीवनी देत आहेत. स्कोअर कार्डवरती 13 धावा. फटका दमदार होता. बॅट्समन बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र प्रॉपर गॅप सिलेक्शन. तीर बी शर्मा आहे. चेंडू सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषेच्या पल्ल्याड. 1 बाउन्स, चौकार. चार धावा येत आहेत स्कोअर कार्डवरती जोडतायत. या 4 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. फटक्यांची गरज, रनांची गरज, धावांची गरज आणि ही गरज भागवण्याची जबाबदारी स्वीकारत असताना बॅट्समन मैदानावरती खेळतोय अमोल. ठोकलेला चौकार. स्कोअर कार्डवरती 17 धावा. 17 का खतरा. यावेळेस फुलटो चेंडू. फटका चांगला आहे. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. इट्स अ 4. लागोपाठचा दुसरा चौकार येतोय. शांत डोक्यानं खेळत असताना शांतीत क्रांती मैदानावरती करतोय. ठोकलेले 2 चौकार. एकंदरीत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं ते जाऊन पोहोचतंय 21 या धावसंख्येवरती. बॅटिंग करत असताना अमोल. मध्यावरती तुफान बॅटिंग. या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉप केलाय. फटका चांगला आहे. उंची गाठली, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. अचूक जागेवरती फिल्डर. अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालं. सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला अजून एक हादरा टीम खर्डीला. फलंदाज अमोल. बॅक टू द पॅव्हिलियन. तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जातील, मात्र अतिरिक्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. बरोबर 11 मिनिटं आणि 30 सेकंद आपण खर्च करताय. वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय समाप्त झालंय. धावफलकावरती जोडतायत ते अद्यापपर्यंत 21 धावा. 21 ऑन द बोर्ड आणि 11 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. उर्वरित 3 षटकांसाठी तुम्हाला 1 मिनिटाचा जो अवधी अतिरिक्त खर्च झालाय तो इथून कव्हर करावा लागेल. वेळेची काळजी घ्या धामणीकरांनो. षटक 2 संपतंय. धावफलकावरती आपण पाहताय तर पाहायला मिळत आहेत त्या 21 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. 47 चं टार्गेट आहे. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत अद्यापपर्यंत 21 धावा. बॅटिंग करताना अमोल जो मैदानावरती संघर्ष करत होता त्याचा अडसर इथून दूर केलाय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. जबाबदारी फार मोठी. मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना अमीन आणि अनिल या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी आहे. निश्चितच बनवायचे आहे. 47 स्कोअर कार्ड वरती जोडल्या त्या अद्यापपर्यंत 21. गोलंदाज
मुकेश येतोय गोलंदाजीसाठी. शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 26चं टार्गेट. 18 बॉल 26. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालेला हा चेंडू निर्धाव. दमदार गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट फेकतायत. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली आहे मुकेशनं. अप्रतिम दर्जाचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन खेळतोय अनिल. आमीन. या चेंडूवर पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय. फिल्डर बरोबर चेंडूच्या खाली येत आहेत. अप्रतिम जजमेंट. सुंदर झेल. फलंदाज अजून एक बाद होतोय. धामणी स्कोरकार्ड वरती धावा येत आहेत 23. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहाल तर निश्चितच चांगली कामगिरी करतायत. सलगचे 3 षटकार बॅट्समन हरीशनं जर ठोकले तर निलेश भोईर मान्यवरांच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक. जिगरी मित्र आहेत आणि मित्रासाठी हे पारितोषिक. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतोय. सीमारेषेवरती डीप मध्ये फिल्डर आहे. पकडतायत. एक सिंगल येते. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकवतील. 24 धावा 24. 47चं टार्गेट. षटक चालू आहे हे 3रं आणि धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 24 धावा आपण पाहत आहे. जवळजवळ अर्धा रस्ता पार करतायत. अर्धा रस्ता अजून इथून पार करायचा आहे. पार पाडला जाईल का? निश्चितच कार्य सुफल सुमंगल पार पाडायचं असेल तर या 47 या आकड्यापर्यंत पोहोचायचंय. मॅजिक फिगर गाठायची आहे. 47. चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना मुकेशला आपण पाहत असाल. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 4 चेंडू फेकलेत. केवळ 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस हा सुंदर चेंडू आहे. अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत. जबरदस्त आउटस्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेत चेंडू निघून जातोय. सरळ विकेट किपर कलेक्ट करतायत. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस सुद्धा पाहायला मिळाली. अचूक टप्पा. आउटसाइड द ऑप्शन पिच केलं. बाहेर घेत आहेत. फलंदाजाच्या रडारपासनं हॅलो. जय हनुमान महिंदे. बागेचा पाडा टीमचा कर्णधार आणि मिल्क 11 हऱ्याचा पाडा. चला दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय. चला दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. बागेचा पाडा टीमचा कर्णधार आणि मिल्क 11 हऱ्याचा पाडा टीमचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांनी टॉस्को बॉक्स मध्ये हजर व्हा.
हॅलो, चला बागेचा पाडा टीम आपला कर्णधार आणि हऱ्याचा पाडा दोन्ही टीमचे कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये हजर व्हा. नाणेफेकीचा कौल केला जाईल टॉस्का बॉक्स मध्ये. मी सागरजी भोईर साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघांदरम्यान नाणेफेकी करायची आहे. सागरजी भोईर साहेब आपणास विनंती असेल की या दोन संघांदरम्यान आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. हॅलो, चला बागेचा पाड्याचा टीमचा कर्णधार देखील आलेला आहे आणि हऱ्याचा पाडा टीमचा कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार उपलब्ध आहेत. सागरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. या सामन्यादरम्यान निश्चितच दोन्ही कर्णधार अगदी यंगस्टार आहेत. दोन्ही कर्णधारांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य नाणेफेकी केली जाते. सागरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते दीपकजी सातपुते देखील उपस्थित आहेत. कॉल दिला जाईल बागेचा पाडा टीम कडनं. टीम बागेचा पाड्याचा कॉल होता छापा आला काटा म्हणजेच हऱ्याचा पाडा टीम टॉस विन झाली आहे. निश्चितच टॉस विन झाल्यानंतर आपला निर्णय काय? नक्कीच बॅटिंग करायची आहे. जास्तीचा वेळ घेणार नाहीये कारण मॅच ऑन आहे आणि या मॅच मध्ये खेळण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण पहिलीच मॅच खेळताय आणि दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितपणे नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर निर्णय घेतलाय फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलंय टीम बागेचा पाडा टीमला क्षेत्ररक्षणाचं बॅटिंग साठी. तर जाऊयात पुन्हा एकदा समालोचन कक्षेकडे जिथे मात्र जोडले गेलेत माझे साथी समालोचक अर्थातच सोमनाथ खाडे सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. जे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती संघर्ष करतीये. खर्डी स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 26 धावा 26 ऑन द बोर्ड बनवायच्या आहेत तब्बल 47. अजूनही जर आपण विचार केला तर इथून 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 10 बॉल 21 धावा. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 4 निलेश हाताळतोय राईट मोर द विकेट. 10 बॉल 21 ची गरज. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. दूरवरनं फिल्डर येतोय अडवण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची नांदी. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. इट्स अ मायटी हिट. षटकार. एका षटकाराला बक्षीस आहे की 3 षटकाराला? एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी हरेशभाईनं पटकावलंय आणि सामना जर जिंकून दिला तर निश्चितच या षटकाराचं आणि संदेशजी भोईर यांच्याकडनं सुद्धा लागोपाठ 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी पारितोषिकांची खैरात टीम खर्डी संघासाठी आपण पाहत आहे. हरीशनं ठोकलेला षटकार आणि सामना खुला गेलाय. 10 बॉल 21 ची गरज होती. समीकरण बदललंय. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. या षटकारानं गणित बदलवलंय. इथून धावा येतील का? स्ट्राइक एंड वरती हरीश गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश राईट मोर द विकेट. फ्रॉम दाबरी यावेळेस फटका चांगला आहे मात्र उंची गाठलीये लांबी गाठलीये का हा प्रश्न आहे. 3 फिल्डर येत आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतील मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ड्रॉप झालाय. 2 धावा येतील. 2 धावा धावफलकावरती जोडतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र संघर्षाला सुरुवात केली आहे. हरीशनं सांगायला सुरुवात करतोय आणि ठोकलेला षटकार त्यानंतर दुहेरी धावा. एकंदरीत स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 34 धावा. विजयासाठी प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे. मैदानाच्या आतमध्ये मेहनत करतायत. धावा जरूर मोठ्या बनवायच्या होत्या मात्र आक्रमक सुरुवात या ठिकाणी केली हरीशनं. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. दबाव आहे. चेंडू बाहेर जातोय. वाईड बॉल +1 22चा इशारा येतोय. 2 धावा येतील. धावफलकाला जोडल्या जातील. आता मात्र संकटात सापडत असताना गोलंदाज निलेश जो अद्यापपर्यंत भरपूर चांगला खेळत होता
भरपूर चांगली बॅटिंग ज्यानं केली होती, भरपूर चांगली गोलंदाजी ज्यानं केली होती तो निलेश आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय, थोडासा कन्फ्यूज होतोय. कमबॅकची गरज आहे, चांगला चेंडू टाकावा लागेल. एक षटकार आल्यानंतर गणित बदलली, यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडत असताना चेंडूला पाठवतोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावा येतील, धावफलकावर जोडल्या जातील. धावा येणं गरजेचं आहे मित्रांनो. धावा कुठल्याही पद्धतीने येऊ देत, कशाही येऊ देत, स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील. एका धावेनं, दुहेरी धावेनं डावाच्या निश्चितच शेवटापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 47चं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खर्डीचा संघर्ष योद्धा लढतोय. धावफलकावरती जोडतायत अद्यापर्यंत 38 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. 47चं टार्गेट गोलंदाजी निलेश करतोय आणि सामना खुला करण्याचा प्रयत्न हरीशच्या माध्यमातून मैदानावरती केला जातोय. एक षटकार जो आला त्यानं मात्र गणित बदलवली. एक षटकार आला त्यानंतर मात्र सूत्र हल्लेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे मोमेंट मैदानावरती मोमेंटम शिफ्ट करत असतात आणि या अनुषंगानं एक षटकार मारला त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मोमेंटम शिफ्ट झालं खर्डीच्या दिशेनं. जो खर्डी संघ अद्यापर्यंत मॅच मध्ये बॅकफुटला पाहायला मिळत होता तो खर्डी संघ अचानक फ्रंट फुट वरती येतोय. निश्चितच संघर्षाची नांदी टाकत असताना बॅट्समन हरीशला पण पाहता यावेळेस समोरच्या दिशेला खेळतोय. गोलंदाजाला बीट केलं, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर वेगाने येतोय, चेंडूला पकडतो. एक सिंगल येईल, धावफलकावर जोडतायत. एका धावेची मदत धावफलकाला करतील. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 47चा पाठलाग करत असताना परिस्थिती आपण पाहू शकाल. धावफलकावरती आहेत 39 धावा, बनवायच्या आहे 47. अजूनही 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामना गंभीर मोड मध्ये. जाऊया डीजे ऑपरेटर कडे. हरीश ज्याच्यावरती जबाबदारी होती, विश्वास दाखवला होता आणि हा विश्वास सार्थ ठरवला. अद्यापर्यंत 6 बॉल 8ची गरज. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. षटकातला पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळतोय. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूला भिरकावलंय. 2 धावा येत आहेत. 2 धावांची मदत धावफलकाला करतायत. शांत डोक्याने बॅटिंग करतील. 2 धावा येतील. स्कोर पहा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी दंडित केलं जातं. पंचांच्या माध्यमातून याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. निश्चितच मध्ये जो आपण वेळ खर्च करतोय तो वेळ पाळणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी 2 धावा आल्या धावफलकावरती आपण पाहताय तर 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलंय, जाऊन पोहोचलं ते 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या ठिकाणी विजयासाठी. बॅटिंग करत असताना मैदानावरती संघ खेळतोय खर्डी. स्ट्राइक एंड वरती संघाचा तारणहार हरीश. या चेंडूवर पुन्हा फटका खेचलाय ऑन साइडला. सीमारेषेवरती फिल्डर दूरवरनं येतोय. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकतोय आणि या दरम्यान आपण पाहाल तर एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे विकेट राहणं गरजेचं आहे. निश्चितच 2 फलंदाज जे खेळतायत त्यांना मैदानात संघर्ष करावा लागेल. मॅच जिंकवायची असेल तर निश्चितच एकमेकांवरती विश्वास ठेवून खेळावा लागेल. इथं विश्वास दाखवलाय हरेशनं. बॅटिंग करत असताना त्याचा साथी फलंदाज गणेश मैदानावरती, अनिल मैदानावरती खेळतोय. या दोघांवरती विश्वास आहे खर्डीकरांचा. बनवायच्या आहेत शेवटच्या 4 चेंडूंवरती 5 धावा. 42 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मैदानावरती आपण पाहताय विजय कुठल्या संघाच्या पदरात पडेल यासाठी संघर्ष करतायत. बिग फाईट मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. 4 बॉल 5ची गरज. मैदानावरती गोलंदाज तयार. गणेशचा हा चेंडू यावेळेस सुद्धा विकेटच्या मागे अडवण्याचा प्रयत्न विकेटकीपर करतायत. डायरेक्ट हिट केलाय. एक सिंगल कंप्लीट करतायत. निश्चितच जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव येईल. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट पाहायला मिळतंय. सामना कुणाच्या पदरात पडेल हे सांगणं अजूनही कठीण झालंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा.
17 पासून आपण मॅच चालू करतो रात्री पार 2-3 वाजता तोपर्यंत संपूर्ण ऑफिशियल टीम या ठिकाणी काम करत असते। आयोजक सुद्धा निश्चितच मेहनत घेत असतात। सर्वांना या ठिकाणी हवा हवाचा असणारा खेळ क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहताय, ज्या स्पर्धेची आपण सातत्याने वाट पाहत असतो। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळमामा म्हात्रे चषक। 2 बॉल 3 ची गरज। हा चेंडू चेक केला जाईल, वाईड बॉल, चुकीचा चेंडू। अशा पद्धतीचे चेंडू मित्रांनो टाळावे लागतील। जी मॅच या अद्यापर्यंत पकड मिळवली होती, सामना असं वाटलं होतं की कदाचित ट्विस्ट करून घेईल गोलंदाज गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गणेश मात्र टाकलेला वाईड बॉल सामना खुला केलाय। 2 बॉल 2 ची गरज मैदानावरती आपण सातत्यानं पाहिलं असेल। 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू अक्षरशः 10 धावा होताना सुद्धा पाहायला मिळतात। मात्र 2 बॉल 2 धावा हे समीकरण फार कठीण असतं। निश्चितच मैदानावरती जो फलंदाज फलंदाजी करतो, जो गोलंदाज गोलंदाजी करतो त्याला माहिती असते परिस्थिती काय आहे, ज्याची जळते त्यालाच कळते। 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी गणेश गोलंदाजी करतोय। धामणी संघाचा विघ्नहर्ता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडेड फलंदाज मॅन फ्रॉम खर्डी अनिलच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी। 2 चेंडू 3 ची गरज, 2 ची गरज। 2 बॉल 2 धावा। यावेळेस फटका खेचलाय, फिल्डर आहे, झेल टिपण्याची सुवर्ण संधी, संधीचं सोनं केलं जात आहे। मैदानाच्या आत अजून एक ट्विस्ट येते मैदानावरती, झेल टिपला, खेळ संपला। फलंदाज अनिल तंबूच्या आश्रयाला। एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। मैदानावरती परिस्थिती गंभीर आणि गंभीर परिस्थिती ओढावून घेत असताना टीम खर्डी मैदानावरती पहिल्या चेंडूपासून आपण हा सामना जर पाहिला असेल तर खर्डी संघानं सर्वोत्तम खेळ दाखवला। मात्र वेळोवेळी सामना जो झुकत गेला तो धामणी संघाच्या बाजूने। चला मित्रांनो, वेळेची काळजी घ्या, टीम मीटिंग आपण जास्त वेळ करू नका। निश्चितच दोनही मातब्बर संघ आहेत, दोनही दर्जेदार संघ। सामना तितकाच क्रुशल हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय। 1 बॉल 2 धावांची आवश्यकता, 1 चेंडू 2 धावा। खर्डी की धामणी, सामना कोण संघ जिंकेल यासाठी मैदानावरती आपल्याला निश्चितच संघर्ष, बिग फाईट पाहायला मिळतेय। दोन्ही संघ आजूबाजूच्या परिसरातील, दोन्ही संघ याच विभागाला बिलॉंग करणारे। मैदानावरती मॅच झुंजतीये, मॅच रंगतीये। 1 बॉल 2 धावांची आवश्यकता। संघर्ष मित्रांनो कुणाला चुकलाय, संघर्ष केल्याशिवाय निश्चितच स्वर्ग मिळत नसतो। यावेळेस स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर 1 बॉल 2 धावा बनवाव्या लागतील खर्डी संघाला, आणि स्वर्गात जर जायचं असेल तर निश्चितच 1 बॉल 2 धावा वाचवाव्या लागतील गोलंदाज गणेशला। धामणी संघाचा गणेश विघ्नहर्ता चांगली गोलंदाजी करतोय, राईट मोर द विकेट। 1 बॉल 2 धावांची आवश्यकता। हा चेंडू पहा, निश्चितच समोर खेळतायत, एक सिंगल कंप्लीट करतायत। स्कोर आर लेवल टाय होतीये मैदानावरती। सामना या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार सामना जिंकलाय धामणी संघानं। खर्डी संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, सामना जरूर जिंकलाय धामणी संघानं, मात्र मन जिंकली ती खर्डी संघानं। दोन्ही संघांना विनंती आहे, भावांनो शेक हँड करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या। निश्चितच आपण मित्रांनो शेक हँड करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या। बिग फाईट मॅच पाहायला मिळाली, दोन्ही संघ या ठिकाणी जवळ विजेते आहेत, कारण टाय झालेला हा सामना आपल्याला पाहायला मिळाला। जबरदस्त मुकाबला मैदानावरती पेश झाला आणि मुकेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच।